साथ देईल तुला भाग 27. नदीकडून येणारा थंड वारा, त्यात कुठल्याशा रानफुलांचा मिसळलेला सुवास, रेस्टॉरंटचे शांतपणे झगमगणारे दिवे आणि वर आकाशातले दिवे. मगाशी केलेल्या वेंधळेपणासाठी स्वतःची मनातच खरवळपट्टी काढत ती शांतपणे त्याच्यासोबत चालत होती. बराच वेळ कुणीही बोललं नाही. चालत चालत ते वॉकवेच्या सुरुवातीला पोहोचले देखील. तरीही दोघी गप्पच. आता जरा अंतरावर तिच्या टीमची कॅम्पफायरची तयारी चाललेली दिसत होती. बसूया का? शेजारी असलेला बेंच बघून ती म्हणाली. हरकत नाही. तिच्यापासून बऱ्यापैकी अंतर ठेवून तो बसला. तुला काही बोलायचं होतं म्हटलास? हो, म्हणजे खास काही नाही. इतक्या महिन्यांनी अचानक भेट झाली, असंच जरा बोलूया म्हणून आलो. आणि हो, तुझी एक इच्छा पण पूर्ण होईल. उद्या चेकआउट करतोय, सो रूम शिफ्ट करता येईल तुला. क्यूट सनसेट बघायला. उगाच आवाजात सहजता आणायचा आकोकाट प्रयत्न करत तो म्हणाला. उद्या चेकआउट करतोय? ह्या वाक्याशी सरशी काळजात खोलखोल काहीतरी तुटल्यासारखं, दुखावल्यासारखं झालं. फक्त एका दिवसासाठी आला होतास? काळजातली नाजूक कड त्याला न दिसू देण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली. तसंच काहीच. अशक्य काहीतरी कामासाठी पाठवलं होतं. नाही जमणार सांगून परत जातोय. तो उगाच हसत म्हणाला. ती मात्र प्रचंड हवालदिल झाली होती. मनाला खूप काहीतरी फील होतंय आणि ते सांगताही येत नाही, व्यक्त करताही येत नाही. तेव्हा डोळे ती जबाबदारी अगदी योग्य पार पडतात. तिचे डोळे पाणावले होते. अच्छा. कसंबसं खाली बसतच ती बोलली. मग इतक्या महिन्यांनी भेटली आहेस. कशी झाली एंगेजमेंट? काही सांगशील की नाही? आणि संग्राम कसा आहे? तो नाहीये ह्या टीममध्ये. मनावर खूप मोठा दगड ठेवून तो बोलला. संग्राम? संग्राम ह्या टीममध्ये आणि माझ्या आयुष्यात दोन्ही दोन्ही ठिकाणी नाहीये. 6 महिन्यापूर्वीच ब्रेकअप झाले आमचं. पाणावलेले डोळे आणि त्यावर न शोभणारे उष्ण हसू. तुटकं तुटकं जेवढं बोलता येईल तेवढं ती बोलत होती. ब्रेकअप? पण का? त्याचा विश्वासच बसला नाही. हसत्या खेळत्या रश्मीच्या डोळ्यातली उदाशी, बेचैनी त्याला पहिल्या नजरेतच समजली होती. आणि हेच त्याचं कारण आहे, असा कयासही त्याने बांधला. बरीच कारण होती. कुठली कुठली सांगू? अजूनही त्याच्याकडे न बघताच ती बोलत होती. एक मिनिट. मेन कारण तो प्रवास तर नाही ना? रश्मी, माझ्यामुळे तुमच्यात काही गैरसमज? तो आता प्रचंड धास्तावला होता. रश्मीच्या ह्या परिस्थितीला न कळत आपण तर जबाबदार नाही, ह्या विचाराने तो हवालदिल झाला. प्रचंड गिल्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. ब्रेकअपला त्या 2 व्यक्तींशिवाय कोणीही जबाबदार नसतं कबीर. बाकींच्या गोष्टी नाममात्र असतात. त्या दोघांना एकत्र राहायचं असेल तर ते कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहतात. वेगळं व्हायचंच असेल तर क्षुल्लक कारणही पुरतं. पण असं नेमकं काय झालं? तू माझ्याशी तेव्हाच का बोलली नाहीस रश्मी? कसं बोलणार होते मी? तू टॅचू करून गेलास ना? कबीर, तसंही मला आता प्रेम ह्या शब्दाचा प्रचंड तिटकारा आला आहे एवढंच. जर ह्या वेगळं होण्याचं कारण तो प्रवास असेल तर मी त्याला समजावून सांगतो की चूक माझी होती. मी तुमच्यासाठी आता काही करू शकतो का? सांग ना. मी बोलू का त्याच्याशी? तिचं दुःख कसं कमी करता येईल याचा आणि फक्त याचाच विचार त्याच्या मनात होता. कबीर प्लीज, मला असे काहीही विचारू नका, ज्याचे उत्तर मी देऊ शकणार नाही. याशिवाय दुसरं काही बोलायचं असेल तर थांबते. माझे फ्रेंड्स वाट बघताय. तिला काय बोलावं, त्याला समजावून सांगावं की नाही ह्या वेगळ्याच विवंचनेत ती. पण रश्मी, संग्राम मूव्ह ऑन झालाय. नवीन रिलेशनशिपमध्ये आहे आणि ब्रेकअपनंतर मुंबई ब्रँचला जॉईन झाल्यावर माझेही किती न काय कॅज्युअल अफेअर झालेत. इनफॅक्ट चालू आहेत. नथिंग न्यू फॉर मी. अगदीच ओके आहे सगळं. ती बोलण्यात बळजबरीने बेजबाबदार ॲटिट्यूड आणायचा प्रयत्न करत होती, जे साफ साफ दिसतही होते. तो तिच्याकडे बघतच राहिला. ती जे बोलत होती आणि तिचे डोळे जे बोलत होते त्यात कमालीचा विरोधाभास होता. एवढा दूरवर कॅम्पफायर भोवती सगळे जमायला सुरुवात झाली होती. ती तिथेच नजर खिळवून बसली होती. डोळ्यात येणारं पाणी सीताफेंड बोटाने हलकेच टिपत होती. तू हे जे काही मला सांगते ते मी खरं मानावं अशी तुझी इच्छा आहे का? हे डोळेच सांगताय. किती दुखावली गेलीस ते. तो जरा कोरडेपणाने म्हणाला. तू खरं मान की नको मानू, आय डोंट केअर. तू का ह्या गोष्टींचा विचार करतोय? उद्या असंही तुला जायचंच आहे. मग का माझ्या पर्सनल गोष्टींना लोड घेतोय? माझे डोळे काय सांगतात ते समजायला काही कनेक्शन आहे का आपल्यात? चिल यार. आवाजात शक्य तितकी बेफिक्री आणत ती म्हणाली. तो उद्या जाणार ही गोष्ट तिला घायाळ करत होती आणि आता भावना लपवणं
खूप कठीण झालं होतं तिच्यासाठी. माझे मेट वाट बघत असतील. मी निघते. त्याच्याकडे एकदाही न बघता ती निघून गेली. त्याच्यापासून एक एक पावलं दूर जाताना एक एक जन्माचं अंतर पडते. ह्या विचाराने अश्रू आता कुठलाही आडपडदा न ठेवता वाहत होता. तो तिला दूर जाताना बघत तिथेच बसून होता. मनात असंख्य विचार. नक्की काय झाले रश्मीला? संग्राम दुरावल्याचं दुःख की अजून काही? इतकी सैरभैर, इतकी बिस्टकलेली का वाटते ती? डोळ्यातली ती निरागस चमक, अल्लड हसू कुठे विसरून गेलं? ह्यावेळी मी तिला असं सोडून नाही जाऊ शकणार. ती नादान आहे. तिचा नसू दे आता प्रेमावर विश्वास. पण माझं तर प्रेम आहे ना ह्या वेळूवर? तिच्या मनाची नेमकी सल काय आहे? कसलं अनामिक दुःख तिच्या डोळ्यात दिसतंय? हे संग्रामच्या दुरावल्यातलं दुःख आहे की अजून काही लपवते हे जाणून घेतल्याशिवाय जाणार नाही, अजिबात नाही. गोल रिंगच्या मध्यभागी शेकोटी होती. आजूबाजूला बैठक घातलेली होती. गप्पा गोष्टींना उधाण आलेलं. डोळे कोरडे करून शांतपणे रश्मी मोनाजवळच येऊन बसली. खरं तर ती तिथे असूनही नसल्यासारखी होती. मोनाने सूचक नजरेने ऋषीकडे बघितलं. काजलला तर अजूनही विश्वास बसत नव्हता. कधी एकदा दोघांना सोबत बघते असं तिला वाटत होतं. बच्चा, तो खडूस नाही म्हटला रूम शिफ्ट करायचं म्हणून नाराज आहेस का? रश्मीला असं शांत बसलेलं पाहून ऋषीने साडसुद्दापणे विचारलं. अरे नाही, असं काही नाही. अच्छा, मग काहीही म्हणा, खूप हँडसम आहे तो बंधा. ऋषीची नौटंकी चालू होता. अरे ऋषी, आपल्या रश्मीचा फ्रेंड्स आहे तो. मोनाने त्यात भर टाकली. काय? तू ओळखते त्याला? पहिल्यांदा ऐकल्यासारखं ऋषी म्हणाला. हो, म्हणजे मित्र आहे माझा. तिचं उत्तर द्यायचाही मूड नव्हता. स्कूल फ्रेंड्स. काजलनेही खेचण्यात सहभाग नोंदवला नाही. मग कॉलेज फ्रेंड्स, कलिग, नेबर फ्रेंड्स. ऋषीने ड्रामा पुढे नेला. नाही, ती वैतागली. मग अशीच ओळख झाली, मग मैत्री. मग? काजल सूचकपणे म्हणाली. मग काय? रश्मीला त्यांच्या प्रश्नांची शंका आली नाही. नाही ना ग बच्चा. मग पुढे काय झालं? तू तर कधी बोलली नाही त्याच्याबद्दल. काजल अगदी कॅज्युअल मैत्री आहे. सोड ना. तिने त्यांना टाळलं. उद्या तू निघून जाणार. हाच एक विचार तिच्या मनात चालू होता आणि त्यामुळे तिचं कशात लक्ष लागत नव्हतं. ओके बाबा, चिडू नको. आमची मगाशीच ओळख झालीये. ऋषी तिचे गाल ओढत म्हणाला. एकदा त्या तिघांकडे नाराजीने बघत शांत बसून राहिली. काही बोलायचा, वाद घालवायचा तिचा अजिबात मूड नव्हता. ऋषी, आज काही विशेष असणार आहे कॅम्पफायरमध्ये? तिचा उदास चेहरा बघून मोनाने हळूच विषय चेंज केला. आज नरेशचं पोएम रिसायटेशन आहे. दुय्यंत कुमारजींच्या कविता. काय गातो तो? चुमेश्वरी. एकदम ऋषी आनंदाने बोलला. नरेशचं रिसायटेशन म्हणजे वेगळ्या जगाची अनुभूती होती. सगळे अगदी उत्सुक होते. रूमवर परत जायला कबीर निघाला होता. तसं ऋषीने मोठ्याने आवाज देत त्याला बोलावलं. त्याने इशाऱ्यानेच नाही म्हटलं. तसं ऋषी स्वतः उठून त्याच्याकडे गेला आणि आग्रह करत त्याला घेऊन आला. रश्मी नजरेच्या टप्प्यात असेल अशी जागा पाहून ऋषीने त्याला बसवलं आणि स्वतःही त्याच्यासोबत बसला. कबीरला समोर बसलेलं पाहून ती कमालीची अस्वस्थ झाली. ओ माय गॉड, हा मिस्टर किलर असा समोर बसलेला? तो पण नरेशची ती ओढ अगदी थेट काळजाच्या पोचली. तू किसी रेल सी गुजरती है, मैं किसी पूल सा थरथराता हूँ. शेकोटीच्या हलक्या पिवळ्या तांबूस प्रकाशात उजळलेला तिचा चेहरा, खांद्यावरच्या वेणीशी उगाच चाललेला तिचा चाळा, कानावर पडणाऱ्या ओळी शब्द विहिरीत होतायत, फक्त नाद ऐकू येतोय. तुझ्या डोळ्यात असंख्य प्रश्न, अबोल न सुटणारी कोडी आणि ह्या संमिश्र भावनांचं जंगल. त्यात मी न हरवलो तर नवल आहे. सरळ चालताना रस्ता हरवणं गुन्हा आहे, पण तुझ्या डोळ्यात हरवणं हा गोड गुन्हा असेल तर मी गुन्हेगारच बरा. तू खूप साऱ्या अनुवृत्तीत अगम्य प्रश्नांची जोडलेली अस्ताव्यस्त भावनांनी काठोकाठ भरलेली एखाद्या रेलसारखी मालिका आहेस. आणि जेव्हा जेव्हा मी तुला समोरा जातो, मी अंतर्वाहात तुझ्या ह्या अनिरुद्ध प्रश्नांसोबत तुझ्या धुंदीत रिव्हरबेट होतो. मैं किसी पूल था थरथराता हूँ. त्याची नजर तिच्यावर खिळली असता तिला टाळणं म्हणजे आता तिच्यासाठी अशक्यताली गोष्ट होती. त्याच्या नजरेलाही तेच सांगायचं जे मला ऐकायचं. तिच्या मनात प्रश्नाचं काहूर. मनाची चलबिचल. का शांत झालेल्या माझ्या मनाला पुन्हा अस्थिर करून तू निघून जातोय? आपली सोबत शक्य नाही तर का पुन्हा पुन्हा समोर येतोय? रडवलेल्या डोळ्यांनीच एवढेच प्रश्न विचारून ती झटक्यात उठली आणि रूमकडे निघाली. ती निघाली तसं मोनाही उठणार तेवढ्यात कबीरही रूमकडे निघाला.
ऋषीने इशारा करून मोनाला खाली बसवायला सांगितलं. ऋषी, काजल, मोना तिघही गोड हसले. ह्या दोन वेड्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांची उत्तर शोधू द्यायची एवढंच त्यांना ठरवलं होतं. नरेशची कविता वातावरणात रंग भरत होती. हळूहळू रंगत होती. कबीरने तिला आवाज दिला, पण ती थांबली नाही. सरळ रूमकडे आली. तोही तिच्या मागे होता. ती रडते एवढंच त्याला समजत होतं. ती तिच्या रूम समोर आली आणि लॅच उघडायचा प्रयत्न करत होती. रश्मी, ऐक ना, काय झालं? तू का रडते? प्लीज यार, काहीतरी सांग. पूर्ण पॅसेज सामसून शांत होता. त्यात त्याचा दमदार आवाज जरा जास्तच मोठा वाटला. ती मुसमुसतच दरवाजा उघडायचा प्रयत्न करत राहिली. हात थरथरत होते. काय करतीये ते समजत नव्हतं. आता मात्र त्याने नाईलाजाने तिच्या हाताला धरून खेचत त्याच्या दरवाजाला तिला पाठ टेकून उभं केलं. काय झाले रश्मी? मी प्रोग्रामला जॉईन झालेलं नाही आवडलं का तुला? ती अजूनही त्याच्याकडे न बघता बाजूला बघत होती. डोळे तसेच पाजरत होते. क्षणभर त्याला वाटलं तिला असंच मिठीत घ्यावं आणि डोळ्यांवरून हात फिरवत शांत करावं. पण क्षणभरच तो भानावर आला. मी नाही थांबत प्रोग्रामला. जा, तू एन्जॉय कर. मगाशी मी संग्रामचा विषय काढल्याने दुखावली गेलीस ना? त्याची आठवण करून दिली मी नकळत तुला. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट. यार, मी असाच मूर्ख आहे. आता मात्र तिला हुंदका अनावर झाला. तिच्या मनात काही तासांनी तो पुन्हा दुरावणार याचं दुःख असताना तो तिला भलतीच सांत्वना देत होता. तिचा राग अनावर झाला. नकळत त्याच्या खांद्यांना घट्ट पकडून डोळ्यांतून घडाघडा वाहणाऱ्या अश्रूंना न थांबवता ती म्हणाली, हो, मूर्ख आहेस ना तू कबीर? काहीच कळत नाही तुला, खडूस. तिचे रडवलेले डोळे, गालांवरचे ओघड, संतापाने थरथरणारे ओठ, वाढलेली श्वासांची गती आणि ती इतक्या जवळ तो गुंग झाल्यासारखा बघतच राहिला. कळतंय, तू मिस करते ना? तिचे डोळे पुसत तो हलकेच म्हणाला. इतके दिवस मिस करत होते आणि आता पुन्हा मिस करणार आहे. त्याचा हात झटकून त्याला थोडं मागे ढकललं. दरवाजा उघडायचा पुन्हा प्रयत्न केला आणि उघडल्यावर आत जाताना त्याच्याकडे रागाने बघत, स्टुपिड, एवढं बोलून तिने दरवाजा त्याच्या तोंडावर धाडकन बंद केला. तिच्या वागण्याचा, बोलण्याचा त्याला कुठेच ताळमेळ लागत नव्हता. रात्रभर रश्मीच्या फिलिंग्सचा विचार करून तो अजूनही कुठल्याही निर्णयाप्रत येत नव्हता. अगदी पहाटेच उठून तयार होऊन गॅलरीत शांत बसला होता. डोक्यात विचारांचं काहूर. तिला काल नेमकं काय म्हणायचं होतं? किती संदिग्धता होती तिच्या बोलण्यात. इतकी दुखावल्यासारखी का झाली आहे? ब्रेकअपमुळे की अजून काही जे मला कळत नाहीये? 6 महिन्यांपूर्वी एका मोमेंटला मी तिच्या आयुष्यात दाखल झालोय असं वाटलं होतं. पण मग मीच तर तिला समजावलं होतं की प्रेम हे प्रेम नाहीये. पण ती खरंच समजली होती का? मी तिला सैरभैर करून निघून गेलो. वळून बघितलंही नाही. तिची काय परिस्थिती असेल, ती सावरली असेल की नाही, काही विचार केला नाही. मॉम कदाचित त्यावेळी योग्य बोलत होती की एकदा मनातलं बोलून जा म्हणजे ते परफेक्ट क्लोजर असेल. पण आता तिच्याकडे प्रेम व्यक्त करणं कितपत योग्य ठरेल? ती नाराज झाली तर? तिच्या समस्या, मानसिक घुसमट अजून वाढली तर? नाही, नको. तसं काही नसेल तर ती अजून डिस्टर्ब, कन्फ्यूज होईल. त्यापेक्षा आहे तितके दिवस तिची सोबत, तिचं हसणं, राग, नखरे सगळं मनात समेटून आयुष्यभरासाठी सोबत घेऊन जाईल. तिच्या ह्या ब्रेकअपनंतरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन माझं प्रेम नाही व्यक्त करू शकत. मला फक्त तिला डोळ्यात आणि हृदयात साठवायचं. पण जमेल का? नाही यार, माहीत नाही. गॅलरीत अस्वस्थपणे एरझरा मारत कितीतरी वेळ तसाच निघून गेला. तरीही स्वतःशीच बडबड चालली होती. स्वतःचेच प्रश्न आणि उत्तर देखील. कालसाठी पुन्हा एकदा सॉरी म्हणूया का? असंही आता थांबायचा निर्णय घेतलाच आहे, तर तिच्यासोबतचा एक एक क्षण जगायला हवा. पण आता जाऊ? ती उठली असेल का? खरं म्हणजे रात्री किती नाराज होती. झोपली तरी असेल का? नाही यार, तिला आता बघायचे मला. आत्ताच. आरशात बघून केस करताना त्याला त्याचंच हसू आलं. शेवटी टिपकीलं निब्बा केलंच पोरींनी. थरथरत्या हाताने त्याने तिच्या रूमची बेल वाजवली. बेल वाजवून दरवाजा उघडायच्या 1-2 मिनिटात तिला अगदी समोर बघून पहिल्यांदा काय बोलायचं याचा 100हून अधिक सराव केला त्याने. दरवाजा उघडण्याचा आवाज झाला तसं ती समोर दिसेल याची अनामिक गोड हुरहुर दाटली होती. दरवाजा उघडला गेला. समोर मोना होती. ओ हाय कबीर. ती अजूनही झोपाळलेली होती. हाय, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली रश्मीशी जरा बोलायचं होतं. तिला आवाज देतेस का? अरे, ते ध्यान सकाळीच माझ्याशी भांडून बाहेर निघून गेले. गॅलरीतून बघितलं, मागच्या बाजूला तरी नाहीये ती. तू पुढे नदीच्या किनाऱ्यावर वगैरे शोध. ते येडं तिथेच असेल. पक्का? ओके, थँक्स. अरे पण जपून हां. काय माहिती काय झाली तिला. खूप चिडलेली होती. माझ्या मागे येऊ नको असं बोलून गेलीये मला.
तुला येऊ नको म्हटलीये, मला नाही. तो गोड हसला आणि निघून गेला. अरे यार, असा हसत नको जाऊ रे. आमचं ते ध्यान खुळावंत मग. त्याला पाठमोर बघून ती हसत पुटपुटली. बराच वेळ शोधाशोध केल्यावर किनाऱ्यावरच्या एका वजा दगडावर बसलेली दिसली. एरवी वाऱ्याने भुरभुरणारे दाट केस ओलेत असल्याने निमूट बसलेले होते. साधासा टी शर्ट आणि क्रेपी. दुरूनच पाण्यात पाय बुडवून थोडं पाणी उडवायचा खेळ चालला होता. उजव्या पायात फक्त एक नाजूक काळा दोरा त्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसत होता. त्या धाग्यामुळे ती क्यूट वाटते की धागा तिच्या पायात असलेल्या क्यूट वाटतोय. मनात क्षणभर चमकून गेलेल्या विचारांचं त्याला हसू आलं. तिचं ते स्वतः मग्न असणं तसंच असावं म्हणून तो हळूवार पावलाने तिकडे गेला. तिला चाहूल लागलीच. मोने, मी तुला म्हटलं होतं मला एकटं राहू दे. पण मला नाही ना एकटं सोडायचं तुला. तो न राहून बोलून गेला. आत्ताशा तिला समोर पाहून पहिल्यासारखं फिलिंग्स लपवणं जरा जरा अवघड झालं होतं. खरं कबीर, ओठांवर हलकेच नाव आलं. तिने झटकन मागे वळून पाहिलं. काही वेळापूर्वीची नाराजी हवेतच विरून गेली. पण पण हा जाताना शेवटचं म्हणून भेटायला आला असावा. पुन्हा टॅच्यू करायला. क्षणात चेहऱ्यावरचं हसू मावळलं. आय मीन एकटं बसणं चांगलं नसतं मनासाठी. तिच्या शेजारी बसत तो म्हणाला. तिने पुन्हा एक नजर त्याच्याकडे बघितलं. सकाळच्या हलक्या उन्हासारखा सतेज आणि हवावासा. तुझी फिलॉसॉफी तुझ्याजवळच ठेव. त्याला टाळण्यासाठी तो बसला म्हणून ती उठायचा बेताब असताना त्याने तिचा हात पकडला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. तो समोर बघत होता. तिच्याकडे त्याचं लक्षही नव्हतं. तिने हात सोडवायचा प्रयत्न केला. त्याची पकड जरासुद्धा सैल झाली नाही. कबीर, हात सोड. ती चिडली होती की चिडायचा प्रयत्न करत होती. तिला तिचंच काही कळत नव्हतं. मी बोलत असताना असं निघून गेलेलं मला आवडत नाही. शांततेत बसायचं. तो शक्य तितक्या सौम्य आवाजात म्हणाला. कबीर, हे तुझं ऑफिस नाहीये की तू माझा बॉस नाहीये ऑर्डर द्यायला. तिने पुन्हा हात सोडवायचा प्रयत्न केला. ती ऐकत नाही हे पाहून हात खेचत त्याने तिला खाली बसवलं. पहिली गोष्ट, मी ऑफिसमध्ये कुणाचा हात पकडत नाही. दुसरी गोष्ट, हात पकडला तर सोडत नाही. आणि कुणी मी सांगूनही ऐकत नसेल तर तिच्या डोळ्यात सरळ आरपार बघत तो म्हणाला. तिच्या पापण्यांवर नदीवरून येणाऱ्या ओलसर वाऱ्याची भूल. त्यात त्यांची फक्त चंचल उघडझाप. तर काय? ती जरा जडावलेल्या आवाजात म्हणाली. ह्या जगाचे जणू संदर्भ पुसले गेलेले क्षणांची गृहीतक बदललेली. तर तर मारामारी. यू तो नो आय लव्ह मारामारी. तो जरासं गोड हसला. नजरेचा रेशमी धागा तसाच कायम. तू मला मारणार? तिलाही या समांतर जगातून वास्तवात यायची इच्छा कुठे होती? ती पाण्यावरच्या लहरीसारखी पाण्यात एकरूप झालेली. त्याच्या हातात अजूनही तिचा हात तसाच. माझं ऐकलं नाही तर नक्कीच. बदमाशी करणार? एवढा फक्त आवाज जड होता. आता डोळे डबडबले. मनात सारखं एकटंच हा शेवटचं भेटायला आलाय. हा क्षण शेवटचा आहे. खडूस. तेवढ्यात जवळपासच पाण्यात कुणीतरी उतरल्याने झालेल्या आवाजामुळे ते भानावर आले. तिच्यापासून तो जरा बाजूला झाला. हे बरंय. कुणी बोलायच्या अगोदर उठून जायचं, रूढ वागायचं आणि त्यालाच खडूस म्हणायचं. तो डिस्कशन सहज फॉर्मल करायला म्हणून बोलला. तिच्या मनात प्रचंड गोंधळ. काय करतेय रश्मी? त्याला का जाणीव करून देते प्रेमाची? तू म्हणजे कम्प्लीट मेस आहेत. बालिश नादान. त्याचं सहज सुंदर स्टेबल आयुष्य का खराब करतेय? तो आहे ना तुझ्यासोबत, डायरीच्या पानातून, स्वप्नात, विचारात, मनात, जाणीवेत, नेणीवेत. का त्याला आयुष्यात उतरवण्याचा हट्टहास करते? तू त्याचंही आयुष्य बिस्कटशील. गेल्या 6 महिन्यात एकदाही त्याने प्रयत्न केला का तुझ्या आयुष्यात डोकावून बघायचा? त्याचं आयुष्य सुरसुरळीत चालू असताना का त्याला तुझ्या कम्प्लीट केऑस असणाऱ्या प्रेमाची शिक्षा देते? नको करू असं. तुझं खरंच प्रेम असेल त्याच्यावर तर दूर ठेव त्याला प्लीज.